शेतकऱ्यांसाठी 17 फेब्रुवारी महाराष्ट्रातील झटपट बातम्या। तुम्ही जर एक शेतकरी असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। चला शेतकरी मित्रांनो, बघूया झटपट बातम्या। यावर्षी राज्यात लसूण 4,000 ते 30,000 रुपये प्रति क्विंटलने विक्री। जनावरांमधील शिंगांचा कर्करोग वाढला, डॉक्टर मोहम्मद अली यांची माहिती। आहोळा झऱ्याच्या पाण्यावर सामूहिक उन्हाळी भात शेती, वायगणी गावाने जपली परंपरा। रब्बी हंगामात चारा पिकावर भर, पुणे विभागातील चित्र। यंदा 1,66,978 हेक्टरवर पेरणी। बारामती बाजार समितीत लिंबू प्रति किलो 30 ते 76 रुपये प्रति किलोने विक्री। पुणे विभागात आतापर्यंत 169 लाख टन ऊसाची गळप, एकराचे 171,04,690 क्विंटलचे उत्पादन। बांबू लागवडीसाठी संगणिक प्रयत्न करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन। राज्यात उन्हाळ्याची चाहूल, उन्हाचा चटका अन उकडा कायम, थंडी झाली गायब। देशात निर्यात बंदी असतानाही कांदा तस्करी सुरू, दराअभावी शेतकऱ्यांचे हाल, तस्कर मात्र होताय मालामाल। शेतकऱ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊ नका, डॉक्टर मधुरा स्वामीनाथन यांनी पिरळले सरकारचे कान। पाणीसाठा झपाट्याने घट, राज्यात 17 धरणे तळाला, मराठवाड्यात 28% पाणीसाठा।